हाय सगळ्यांना. व्हिडिओ बघा की मुलींना, माझे व्हिडिओ बघत नाही तुम्ही. व्हिडिओ मी चांगले करते हो मुलींना. एक तर मला काहीतरी माझ्यापासून शिकायला भेटावा म्हणून मी व्हिडिओ चांगलेच करते बघा. टाइम नाही मला तरी पण मी वेळ काढून व्हिडिओ करते. सगळ्यांना राधे राधे. कसे आहेत बाबा आपले माता बहिणी? कसे आहेत? मस्त आहेत ना? भाऊ पण कसे आहेत? मस्त आहेत ना? असं छान राहावा, मस्त राहावा, माझा आशीर्वाद सगळ्यांना आहे, सगळ्यांना आहे. म्हणून तर माणूस काय म्हणतं, मन जर चांगलं असलं ना स्वभाव बी आपला चांगलाच होऊन जातं. या हे बघा, तुमचा स्वभाव चांगला आहे तर तुमच्याबरोबर आमचा पण स्वभाव चांगला आहे. म्हणून कसं मुलींना हे बघा, आपल्याला सुख येऊ दुःख येऊ, आपण कसं सगळ्याच्या संगती चांगलं राहिलं ना आपल्याला दुःखाचं काहीच वाटत नाही बघा. म्हणून हे बघा, काय वेळ असो काळ असो सगळ्यांनी वाटून वाटून घेतली ना तर कसं म्हणजे जे नेंबर आहे त्याला अडचण वाटत नाही. असं वाटतं की माझ्या पाठीमागं देवासारखे सगळे उभा आहेत. आणि परिवार कसं असतं आपलं बघा मुलींनो, आपल्या देवासारखंच असतं बघा. आपलं परिवार कसं, आपली मुलगी असू दे, मुलगा असू दे, नातू असू दे, सुनबाई असू दे, कुणी पण असू द्या, आपले सासू सासरे असू दे, सगळ्यांना हे बघा धरून चाललं, सगळ्यांचं एक दुसऱ्याने जुटीनं राहिलं, मिळून मिसळून राहिलं तर माणसाचं हे बघा त्याच्यातच आनंद असतो माणसाला. म्हणजे सगळ्यांनाच आनंद असतो. म्हणजे आता आपण जर चांगलं राहिलं तर सुनबाईला पण आनंदच वाटतं. आपण जर चांगलं राहिलं तर नातू पत्रोंडाला पण आनंद वाटतं, भावा बहिणीला सगळ्यांना आनंद वाटतं. म्हणून हे बघा मी तर आत्ता नाही का बघा, मी बोलतच नाही काय. पहिलं तर हे बघा चुकलं तर बोलायचे, पण मी तर आता काहीच नाही बोलत. काय नाही बोलत तर मग आता कुठं किरकिर होती? नाही किरकिर होत. आता माझं बोलणं समजा पटत नसन कोणाला, पोरी चोरींना किंवा आपल्या नातरुंडा पत्रुंडांना आपलं बोलणं पटत नसन म्हणून ते मला उलटं पालटं बोलत असते ना. म्हणून त्याचा पण आता मी मोठी म्हणल्याच्या नंतर आपण सगळं समजून घ्यावं लागते ना, आहे का नाही? म्हणून हे बघा, माणसाचा स्वभाव जर बदलला ना तर माणसाचं वाटण ते चांगलं होते बघा. आणि देव परमेश्वर तर आपल्या पाठीमागं असतोच की उभा, आहे का नाही? बरं, देव परमेश्वर तर आपल्या पाठीमागं उभाच आहे. म्हणून हे बघा, खऱ्याने बोलायचं, खऱ्याने चालायचं. आणि हे बघा, खोटं बोलण्यामध्ये मजाच नाही काय. खोटं कशासाठी बोलायचंय? आपण खोटं बोलून काय मिळवतो? मेन खोटं बोलण्याची बात म्हणलं तर काय बी असलं खरं बोललं तर माणसाला बघा बरं वाटते. आणि खोटं बोललं तरी आपण काय करणार आहे, तर खरं बोललं तर आपण काय करणार आहे? खऱ्यामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी खोट्या बोलण्यामध्ये ताकद नाही. आणि जेवढं आहे बघा किती पण मग नंतर खरं बोलायला चालू करा, त्या माणसाला मग खोटं असं वाटतंय, खोटं बोलले का काय, खोटं बोलले का काय, खोटं बोलले का काय, असं होतंय बघा. म्हणून हे बघा, खरं बोलायचं, खरं चालायचं, इमानदारीनं चालायचं, इमानदारीनं बोलायचं. खोटं बोलून आपण काहीच मिळवणार नाही जिंदगीमध्ये. हे बघा, काय घेऊन आलो आणि काय घेऊन जाणार आहे तो त्या. म्हणून हे बघा, त्यापेक्षा खरं बोललेलं बरं. काय आजकाल मुलं मुली खोटं बोलायचा प्रयत्न करतात ना. मी ना आमचं नाही सांगत, मी दुसऱ्यांचं सांगते, कुणाचं पण सांगते, आपलं घरचं नाही सांगत मी. सगळ्या माता बहिणींचं, सगळ्या मुलींचं हे सांगते मी. म्हणून हे बघा, खरं बोललं तर पर्वत उचलतंय आणि खोट्याने किती ताकद लावा काहीच उचलत नाही. म्हणून हे बघा, खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं आहे बस. चला, आपल्याला काय जास्त नाही व्हिडिओ करायचा, 1-2 मिनिटाचा करायचा होता. चला, हाय बाय टाटा सगळ्यांना. हाय बाय टाटा.